अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. माधवराव कुलकर्णी, वार्ड क्रमांक 40 गणेशनगरचा नगरसेवक होतो. आता या प्रभाग क्रमांक 11 मध्ये बद्रीनाथ ठोंबरे, ब मध्ये सविता गणेश तेलोरे, क मध्ये शिवाजी मकरंद कुलकर्णी आणि ड मध्ये शिवम पवार पाटील असे 4 उमेदवार आहेत. आमचं विजन एकच आहे, वार्डाच्या हिशोबाने, प्रभागाच्या हिशोबाने पाणी, स्वच्छ, स्मार्ट सिटी, रस्ते, त्याच्यानंतर पूर्ण प्रभाग हा CCTV आणि सुरक्षा. मेन म्हणलं तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून चिस्त्यापासून तर बळीराम पाटील पर्यंत एकही स्वच्छता, टॉयलेट, जेंट्स असो किंवा महिलांचा असो, आमचं कोणत्याही प्रकारचं हे नाहीये. गार्डनच्या अशा बऱ्याच काही सुविधा राहिलेल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करू. जसं उदाहरणार्थ साई पार्क गार्डन असेल किंवा N6 मधले शुभश्री मधला असेल, या आमचं एवढं विजन आहे. लाडक्या बहिणीसाठी शासनाने जी योजना आणलेली आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, ती आम्ही हे करतोच आहे. तसं राशन कार्ड आहे, संजय गांधी निराधार आहे किंवा पंतप्रधान हे आहे, या सगळ्या योजना आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवतो आहे. शहराचं हे आमच्या सिडकोला 5व्या दिवशी पाणी आहे. आमच्या आताच्या 5 दिवस पाणी आहे, ते कमीत कमी सिडकोला 1 दिवस पाणी आण मिळावं. मतदारामध्ये आम्ही जे प्रभाग क्रमांक 11 मध्ये फिरतोय, नागरिकांचा, मतदारांचा एवढा मोठा उत्साह आहे की 100% 40 ते 4 उमेदवार धनुष्यबाणाचे विजय होणार आहे. 30 वर्षामध्ये शिवसेनेचा इथे एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये भाजपच्या, जिचे करून, कारण की आतापर्यंत हे 30 वर्षापासून हे सेनेचेच नगरसेवक आहे. हे आविष्कार असो, सेना 30 वर्षापासून लढलेली आहे. N6 असो, 30 वर्षापासून शिवसेनेचा नगरसेवक आहे. येणार 30 वर्षापासून शिवसेनेचा नगरसेवक. वैशाली नगर हा नगरसेवक हा पण यमांत जरी असला तर या प्रभागामध्ये 4च्या 4 नगरसेवक धनुष्यबाणचे निवडून येणार आहे. आम्हाला त्यांना धमकी द्यायची गरज नाही. त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहिले नाही तर धमकी कोणाला द्यायच्या? त्यांच्याकडे उमेदवारच राहिले नाही तर धमक्या द्यायच्या कोणाला? त्यांचं काहीच नाही. भाजप 88 पासून तर आजपर्यंत शिवसेनाचाच महापौर झालेला आहे. यावेळेस पण छत्रपती संभाजीनगर भगवा आणि शिवसेनेचाच महापौर होईल. तो मोठा विषय आहे.